श्रीमत् परब्रह्म महानंद रसानुभव औदार्य संपन्न निखिल भूमंडल मंडन आदिनाथ संप्रदाय प्रकाशक ज्योतिर्लिंग शिवाभिन्न मीलितकर भूसुर मुखर निकरतार बद्ध परिकर संतमार्ग सार्वभौम राजाधिराज अभिवंदित देवनाथ कृपालब्ध सत्प्रकाश लोकप्रकाश उदयगिरी चूडामणी सद्गुरु चूडामणी महाराज की जय. श्रीमद गुरु चूडामणी सिद्धचरित्र अध्याय 9. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुनाथाय नमः. रमानायका पूर्णकामा योगीजनांचा विश्रामा तुझा अगाध महिमा मायाचक्र चालक तू. विविध अवतार धरून केले पाखंड खंडन भक्तांची पाठ राखण करुणी धर्म रक्षिला. तू प्रत्येक अवतारी दुष्टा दंडिले भूवरी संतजनांचा कैवारी झालास की रे पांडुरंगा. दुर्जन धरिती वैरभाव त्यांचा वैरी तू सदैव भक्तापाशी स्नेहभाव त्यांचा वत्सल सखा तू. ज्यांचे जैसे चिंतन तैसा स्वयं साकार होऊन घडविसी भक्ता दर्शन ऐसी रीती तुझी असे. आता कथानुसंधान मागील अध्यायी केले कथन सद्गुरूचा अनुग्रह घेऊन महाराज निघती गावाकडे. देवनाथ थोर सद्गुरू भवाब्दीचे भवतारू नित्य त्यांना स्मरण करू नम्र भाव धरोनिया. विठ्ठल आणि शंकर यात भेद न तिळभर पवित्र ठेवूनी अंतर शिव विष्णूसी भजावे. थोर पुरुष अधिकारी ओळखावा सत्वरी यथोचित सन्मान तरी काया वाचा मने करा. भाव शुद्ध धरून करावे चक्री भजन कीर्तन दयासागर रमारमण प्रसन्न राहो तुझवरी. पसरो कीर्ती दिगंत तुझी येथुनी जगतात साह्य होवो पंढरीनाथ तुझसी बाळा सर्वदा. ऐसा आशीर्वाद गुरुने दिला चूडामणी शिष्याला समुदाय परत निघाला देगलुरास येण्यासी. वाटेत त्र्यंबकेश्वरी केला मुक्काम तीररात्री नाथांच्या पैठण नगरी येते झाले चूडामणी. तेथे माळी नारायण असे निपुत्रिक शोकमग्न त्यासी आशीर्वाद देऊन धन्य करीती महाराज. त्याने द्वितीय संवत्सरी हस्तलिखित ज्ञानेश्वरी अर्पण केली गुरुसी खरी पुत्र जाहला म्हणोनी.
उदगीरनामे ग्रामांतरी गुंडा ब्राह्मण व्यापारी सराफीचा व्यापार करी राजाश्रयी होता हो. काही कारणाने साचा रोष होई राजाचा क्षोभ होई चित्ताचा ग्राम त्यजिले तयांनी. सोमनाथाची उपासना केली रात्रंदिवस जाणा येई शिवा लागी करुणा मार्गदर्शन मग केले. सांप्रत देगलूर ग्रामात वास्तव्य माझे असे सत्य चूडामणीच्या रूपात वावरतो मी कलियुगी. त्याच्यामुळे उद्धार तुझा बाळा होणार जाई आता झडकर देगलुरासी येथून. गुंडा आला देगलुरी प्रदोष पंचपदीच्या वेळेवरी शक्तिपाताने दीक्षा खरी दिधली गुंडा महाराजा. ब्रह्मानंदी लागली टाळी समाधी अवस्था प्राप्त झाली गुरुकृपेची सावली गुंडा महाराजा मिळतसे. गुरुचरणी निष्ठा अपार गुंडा महाराजांची थोर तनमन अर्पुनी समग्र राहती सेवक भावाने. गृहकृत्यात हातभार लाविती ते थोडाफार उत्सव काळी श्रम फार सेवा भावे करीती ते. स्नेहभाव दाटला गुरुचरणी एकवटला सदा तत्पर सेवेला राहती ते सद्गुरूंच्या. जावे न वाटे क्षणभर गुरुपासोन कोठे दूर ऐसे एकाग्र अंतर गुरुचरणासी स्थिर होई. इति श्रीमद गुरुचूडामणी सिद्धचरित्र ग्रंथाचा 9वाध्याय येथ गोड झाला सांप्रत पंढरीशाच्या कृपेने. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीः अस्तु. श्रीमद् गुरुचूडामणी सिद्धचरित्र 9वाध्यायः समाप्तः. सद्गुरु चूडामणी महाराज की जय. हरि ओम तत्सत.